बी.कॉम भाग 1 सेमिस्टर 2 प्रिन्सिपल ऑफ मार्केटिंग विपणनाची तत्त्वे या विषयामध्ये आपण तिसऱ्या युनिटचा अभ्यास करतोय. यामध्ये शेवटचा पार्ट सेवा विपणन संकल्पना वैशिष्ट्ये याचा आपण अभ्यास करायचा आहे. तर सेवा विपणन ही संकल्पना काय आहे? आपल्याला माहिती आहे सेवा ज्या असतात त्या एकाने दुसऱ्याला देऊ केलेली कामगिरी असं आपण सेवाला म्हणतो. अर्थात प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेत प्राथमिक, दुय्यम, तृतीय म्हणजे प्रायमरी, सेकंडरी आणि आपण ज्याला ऑदर म्हणतो अशी 3 क्षेत्र असतात. त्यापैकी तिसरं जे क्षेत्र आहे थर्ड सेक्टर ते सर्व्हिस सेक्टर म्हणून ओळखलं जातं. आर्थिक विकासाबरोबर सेवा क्षेत्रातही विकास होत गेला आहे. विकसित देशामध्ये राष्ट्रीय उत्पन्न व रोजगार निर्मिती या दोन्ही दृष्टिकोनातून सेवा क्षेत्राचं महत्त्व आणि योगदान हे अतिशय मोठ्या प्रमाणावरती वाढत गेलेलं दिसतं. अमेरिकेसारखा देश पाहिला तर 70% जवळजवळ सेवा आहेत, 30%च वस्तू आहेत. आपल्याकडे सुद्धा आता हा रेशो आहे हा सेवा सेक्टरचा मोठ्या प्रमाणावरती वाढत चाललेला आहे. आता या ज्या सेवा असतात ना त्या 2 प्रकारच्या आपण लक्षात घेतो. एक व्यावसायिक सेवा आणि दुसरी बिगर व्यावसायिक सेवा. प्रोफेशनल आणि नॉन प्रोफेशनल. व्यावसायिक सेवा म्हणजे ज्या आपण शुल्क आकारून त्याला किंमत, रेट, दर वगैरे असं म्हणत नाहीत, शुल्क, तर ग्राहकांच्या गरजांचं समाधान करण्याकरता त्या दिल्या जातात आणि त्याद्वारे मग नफा मिळवण्याचा प्रयत्न हा केला जातो. आता ह्या ज्या सेवा असतात त्या सर्वसाधारण कोणत्या असतात? तर ही भली मोठी लिस्ट आहे. त्यातल्या काही भाग आपण इथे घेतोय. वाहतूक आहे, दळणवळण आहे, बँकिंग, विमा, पर्यटन, दूरध्वनी, दूरसंचार, कुरिअर. या सेवाबरोबरच वैद्यकीय सेवा, शिक्षण सेवा, जाहिरात, सल्ला, मनोरंजन, बेबी सेटिंग, कपडे धुलाई, वाहन दुरुस्ती, केशरचना, सफाई सेवा इत्यादी सेवा देखील आता ग्राहकांच्या जीवनाच्या अविभाज्य भाग बनलेल्या आहेत. ह्या सगळ्या जे आपण पैसे देऊन शुल्क आकारून ज्या सेवा घेतो त्या सर्व सेवा आता व्यावसायिक सेवा समजतात. मग पूजा अर्चा, लग्नविधी, धार्मिक समारंभ इत्यादी प्रसंगी ज्या सेवा दिल्या जातात त्यांना बिगर व्यावसायिक सेवा असं म्हटलं जातं. ह्या साधारणतः पैसे किंवा शुल्क आकारून न घेता दिल्या जातात आणि त्यासुद्धा जर पैसे देऊन घेतल्या जात असतील तर त्यासुद्धा व्यावसायिक सेवा झाल्या. सेवा विपणन ही सध्या स्वतंत्र विपणन व्यवस्था निर्माण करणं आवश्यक आहे. म्हणजे वस्तूचं जसं विपणन आहे, मार्केटिंग, प्रोडक्ट मार्केटिंग, तसं सर्व्हिस मार्केटिंग हा एक आता आपण एक टॉपिकमधला एक छोटासा भाग पाहतोय, पण एक नवीन विषय. कारण जर आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये 60-70% जर आज सेवा असतील, आपल्या GDPमध्ये जर सर्व्हिस सेक्टरचा सगळ्यात जास्त जर कॉन्ट्रीब्युशन असेल आणि ज्या सेक्टरमधून सर्वात जास्त रोजगार निर्माण होतो त्या सेक्टरला आपल्याला महत्त्व दिलंच पाहिजे. किंबहुना ज्या सेक्टरमध्ये आपण किंवा ज्या विषयामध्ये अभ्यास करतो मार्केटिंग, हे मार्केटिंगसुद्धा सर्व्हिस सेक्टरमध्ये जातं. हे सर्वसाधारणपणे व्यवसाय ते ग्राहक आणि व्यवसाय ते व्यवसाय या दोन्ही सेवांचा याच्यामध्ये समावेश होतो. सेवा विपणन ही सध्या आपल्याला माहिती आहे की स्वतंत्र विपणन व्यवस्था B2C, C2C किंवा B2B असं हे सगळं बनलेलं आपल्याला दिसतं. अगदी टेलिकम्युनिकेशन असेल, आर्थिक सेवा असतील, आदरातिथ्य असेल, हॉस्पिटॅलिटी, पर्यटन असेल, टुरिझम, विश्रांती किंवा मनोरंजन सेवा असेल, कार भाड्यानं देणं असेल, म्हणजे यासारख्या सेवांचा सुद्धा आज विपणनामध्ये समावेश झालेला आहे. म्हणजे सेवा विपणक बऱ्याच वेळा व्यापक विपणन मिश्रण वापरताना सुद्धा दिसत आहेत. ह्या वाक्याचा अर्थ खूप वेगळा आहे. म्हणजे एखादी वस्तू देत असताना सुद्धा त्याच्यामध्ये सेवा क्रिएट होते.
सेवा द्यावी लागते. 7 P's ऑफ सर्व्हिस मार्केटिंग. आपण 4 P's बघितलं प्रोडक्टच्या बाबतीत. प्रोडक्ट, प्राइस, प्लेस, प्रमोशन. हे 4 आहेतच. ह्याच्याबरोबर सर्व्हिस सेक्टरच्या बाबतीमध्ये 3 ॲडिशनल झालेले आहेत. प्रोडक्ट, प्राइस, प्लेस, प्रमोशन आहेच. त्याचबरोबर पब्लिक म्हणजे लोक. कारण का सर्व्हिस सेक्टरला फेस टू फेस, मनुष्य ते मनुष्य हा भाग त्याच्यामध्ये जास्त असतो. त्यामुळे पब्लिक हा एक फिजिकल एव्हिडन्स म्हणजे भौतिक पुरावा. याच्यामध्ये तुम्हाला सर्व्हिस सेक्टरमध्ये सर्व्हिस ह्या अमूर्त असतात. वस्तू दाखवता येते, सर्व्हिस दाखवता येत नाही. वस्तूचं सॅम्पल देता येतं, सर्व्हिसचं सॅम्पल देता येत नाही. म्हणजे ती प्रोड्यूस होत असताना, निर्माण करत असतानाच पेड करावी लागते, द्यावी लागते. त्यामुळे एकाने दुसऱ्याला देऊ केलेली कामगिरी त्याला सेवा आम्ही म्हणतो. आणि तिसरं आहे प्रोसेस. कारण ती प्रोसेस चालू असतानाच देणं घेणं हा भाग होत असतो. त्यामुळे हे पब्लिक, फिजिकल इव्हिडन्स आणि प्रोसेस हे 3 ॲडिशनल पीज सर्व्हिस मार्केटिंगमध्ये असतात. सेवा प्रभावी तार्किक म्हणून ओळखला जाणारा एक समकालीन दृष्टिकोन, तार्किक म्हणजे लॉजिकल, 20व्या शतकात मांडला जाऊ लागला. या दृष्टिकोनानुसार वस्तू टिकाऊ आणि सेवा अदृश्य या दरम्यानचे कृत्रिम सीमांकन होतं आणि प्रत्येकजण सेवा विकतो हे अस्पष्ट आहे. हा लॉजिक दृष्टिकोन अशा प्रकारे बदलत आहे की सेवा पुरवठादार सेवा निर्मिती म्हणजे मूल्य निर्मिती समजतात आणि सेवा वितरण प्रक्रियेमध्ये ग्राहकांच्या भूमिकेची संकल्पना त्यामुळे सतत बदलत चाललेली आहे. डॉक्टरांचं आपण कसं हे करतो, वकिलांचं कसं करतो, तो वकील चांगला आहे. अरे चांगला आहे म्हणजे काय क्रायटेरिया वापरले तुम्ही? वकील डॉक्टर आहे, डॉक्टर चांगला आहे म्हणजे काय क्रायटेरिया वापरले? शिक्षक चांगला म्हणजे काय क्रायटेरिया वापरले? ते चांगले शिकवतात, मग कशा क्रायटेरियावरती तुम्ही ते ठरवलं? आणि मी तो क्रायटेरिया वापरला, तो दुसऱ्याने वापरला नसेल. मला जे एक डॉक्टर चांगले वाटतात ते दुसऱ्यांना चांगले वाटत नसतील. असं व्हेरिएशन त्याच्यामध्ये येतं. व्याख्या आपण लक्षात घेऊया. सेवा म्हणजे एकाने दुसऱ्याला देऊ केलेली कृती किंवा कामगिरी होय. सेवा ही नेहमी अमूर्त आणि कोणत्याही प्रकारची मालकी हक्क प्रस्थापित करणारी नसते. सेवेची मालकी तुम्ही सांगू शकत नाही, कारण ते दिसतच नाही. मग तिची तुम्ही कसं समजा, ही माझी मोटरसायकल दाखवू शकता ना, तशी ही माझी सेवा असं दाखवू शकत. मग तिची निर्मिती एखाद्या भौतिक उत्पादनाशी जोडलेली असो वा नसो. भौतिक उत्पादन म्हणजे वस्तू, फिजिकल जे दृश्य आपल्याला दिसतं ते. सेवा विपणन म्हणजे ग्राहकांच्या गरजा भागवणारे सेवा पुरवणे आणि त्याद्वारे नफा मिळवणे. सेवा विपणन करायचं म्हणजे काय करायचं? सेवा द्यायची आणि त्याच्यातनं पैसे मिळवायचे, बस. सेवा या महत्त्वाच्या असल्यामुळं विपणन धोरणं, सेवेचे विपणन धोरणं, सेवेचे मग त्याच्या संदर्भात देण्यासंदर्भातले विविध प्रोग्रॅम असतील, कार्यक्रम असतील आणि त्याची अंमलबजावणी ही वस्तूसारखी आपल्याला करून चालत नाही. त्याच्यासाठी आपल्याला स्वतंत्र व्यवस्था वेगळ्या पद्धतीनं ती करावी लागते. त्याची धोरणं, वस्तू विपणनाची धोरणं वेगळी, सेवा विपणनाची धोरणं वेगळी. वस्तू विपणनाचा कार्यक्रम वेगळा, सेवा विपणनाचा कार्यक्रम वेगळा. त्याची अंमलबजावणी वेगळी, याची अंमलबजावणी वेगळी. आता सेवा विपणनाची काही वैशिष्ट्य सांगता येतात. सेवा विपणन ही विपणनाचं एक विशेष आणि आता स्वतंत्र शाखा आहे. 1980च्या दशकात सुरुवातीला सेवा विक्रीच्या वेगळ्या क्षेत्रासाठी अभ्यासाचं एक वेगळं क्षेत्र म्हणून ते उदयास आलं. 1980च्या दशकात भौतिक वस्तूंच्या विपणनाच्या तुलनेत सेवेच्या अद्वितीय वैशिष्ट्यामुळे विपणनासाठी वेगळी धोरणं आणि व्यूहरचना आखणं आवश्यक असतं. सेवा विपणनामध्ये वेळेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पैसा, वेळ आणि प्रयत्नांच्या बदलात सेवा ग्राहकांना कौशल्य, सुविधा, श्रम, सोय, नेटवर्क्स हे मूल्य रूपात पुरवित असते. सेवेचं पहिलं वैशिष्ट्य सांगितलं तर अमूर्त स्वरूप. म्हणजे सेवा या अमूर्त स्वरूपात असतात, त्या डोळ्याने आपल्याला दिसत नाही. अमूर्त म्हणजे डोळ्याने दिसत नाही, फिजिकल अस्तित्व त्याला एक्झिस्टन्स नसतं. वस्तू या मात्र मूर्त स्वरूपाच्या असल्याने त्यांना भौतिक अस्तित्व असतं. आपण उचलून दुसऱ्या ठिकाणी ठेवू शकतो, पण वस्तू आपण पाहू शकतो कारण त्या दृश्य स्वरूपात असतात.
परंतु सेवा या अदृश्य स्वरूपात असतात. सेवा डोळ्यांनी दिसत नाहीत. त्यांना आकारिक स्वरूप आणि भौतिक अस्तित्व नसते, म्हणून त्या अमूर्त आहेत असं आपण मानतो. सेवांची केवळ आपण अनुभूती घेऊ शकतो, त्यामुळे आपल्या गरजांचे समाधान होते. बँकिंग व्यवसायाकडून वित्तपुरवठ्याची सोय होते. पर्यटन केल्यास शारीरिक आणि मानसिक ताणतणाव कमी होतो. आपण ताजेतवाने होतो. दूरध्वनीवरील कार्यक्रम पाहिल्याने आपले मनोरंजन होते. सेवांना स्पर्श करता येत नाही. बहुजिन्सीपणा. सेवा या एकजिन्सी स्वरूपाच्या नसतात. म्हणजे काय? तर सेवा विविध प्रकारच्या असतात. एकाच प्रकारच्या सेवा देखील वेगवेगळ्या दर्जाच्या असू शकतात. वैद्यकीय सेवा सर्व डॉक्टरकडून सारख्याच दर्जाच्या दिल्या जात नाहीत. तसेच एकच डॉक्टर प्रत्येक वेळी एकसारखी सेवा देईलच असे नाही. सेवा या एकजिन्सी नसल्यामुळे सेवांचे प्रभावीकरण आणि प्रतवारी करून त्याची किंमत ठरवणं हे अत्यंत अवघड असतं. काही व्यावसायिक सेवा देणाऱ्या संस्था मात्र सेवा देण्याकरिता नियमितपणा आणि तत्परता, गुणवत्तेची पातळी कायम राखल्यामुळे विशिष्ट प्रतिमा बाजारपेठेमध्ये निर्माण करू शकतात. कपडे तयार करणाऱ्या कॉटन किंग असेल, ऑक्झम्बर असेल, कनवा असेल इत्यादी कंपन्यांनी आपल्या पोशाख बनवण्याच्या सेवेत एक विशिष्ट दर्जा प्राप्त केलेला दिसतो. अविभक्तपणा म्हणजे सेवा आणि सेवा देणारी व्यक्ती किंवा निर्माता हा एकमेकापासून आपण वेगळा करू शकत नाही. कायदेविषयक सेवा आणि वकील एकमेकापासून अलग करता येत नाहीत. बऱ्याचदा सेवांचे उत्पादन आणि उपभोग एकाच वेळी घडणाऱ्या क्रिया आहेत. अशा वैयक्तिक सेवा निर्मात्याकडून थेट ग्राहकाला पुरवल्या जातात. काही व्यावसायिक सेवा मात्र सेवा उत्पादकांचे अभिकर्ते, प्रतिनिधी किंवा एजंट यांच्यामार्फत वितरित केल्या जातात. प्रवासी सेवा, बँकिंग सेवा, विमा सेवा इत्यादी. विमाचे एजंट येतात आपल्याला, ती कंपनी आपल्याला येत नाही. नाशवंतपणा. सेवा या नाशवंत असतात. सेवांचा साठा करता येत नाही. त्या वेळच्या वेळी वापरावे लागतात, अन्यथा त्या वाया जातात. सेवांच्या वापरात वेळ हा घटक अत्यंत महत्त्वाचा असतो. विमानातील रिक्त जागा पुढील फ्लाईटवर हस्तांतरित केल्या जाऊ शकत नाहीत. त्याचप्रमाणे भाडे तत्वावर दिली जाणारी खोली, फ्लॅट जर ग्राहक मिळाले नाहीत तर तितक्या मुदतीकरता जागा रिकाम्या राहतील, तितका आर्थिक तोटा होतो. वाहतुकीच्या वेळी वाहतूक क्षमतेचा पूर्ण वापर झाला नाही तर न वापरली जाणारी क्षमता हा सर्व तोटाच असतो. सेवांचे संग्रहण करून त्या भविष्यात वापरता येत नाहीत. म्हणजे आपण एखाद्या ट्रिपला चाललोय, 50 सीटर आपण गाडी घेतली आणि त्याच्यामध्ये 48च सीट भरल्या, 2 सीट रिकाम्या राहिल्या, तर 2 सीट रिकाम्या राहिल्यामुळं जे कॉन्ट्रीब्युशन येणार होतं तर ते मिळालंच नाही. हा एक तोटा झाला. पण दुसरा तोटा तुमच्या लक्षात येतोय का बघा? त्या 2 जागा ज्या रिकाम्या राहिल्या त्याचा खर्च 48 लोकांच्यावर पडला. हा दुसरा अनहिडन भाग आहे, आपल्याला न दिसणार आहे, म्हणजे हिडन आहे. 5वं वैशिष्ट्य आहे मागणीतील बदल. सेवांच्या मागणीत लवचिकता असते. बाजारपेठेत सेवांचा मागणीत नेहमी चढ उतार असतात. दर दिवशी, दर आठवड्यात किंवा प्रत्येक हंगामात हे चढ उतार दिसून येतात. सुट्ट्या असतील, लग्न सराई, उत्सव, दिवाळी, सणांचे दिवस यावेळी सार्वजनिक वाहतूक सेवांना खूपच प्रचंड मागणी असते. ग्राहकांचं राहणीमान, जीवनशैली आणि आर्थिक परिस्थिती या घटकावर सेवांची मागणी निश्चित होत असते. सदर घटकांच्या मध्ये वारंवार बदल होत असल्यामुळे ते घटक अत्यंत गतिमान असल्यामुळे सेवांची मागणी सुद्धा कमी अधिक होत असते. थोडक्यात सेवांच्या नियमित व खात्रीशीर मागण्या नसतात. सेवांची किंमत. सेवांचं संग्रहण करता येत नाही, प्रतवारी दर्जा ठरवता येत नाही. तसेच सेवांच्या मागणीतही प्रचंड बदल होत असतात. त्यामुळे सेवांची किंमत ठरवण्याच्या प्रक्रियेत या सर्व घटकामुळे फारच गुंतागुंत निर्माण होते. बाजारपेठेतील सेवाविषयी परिस्थिती ही पूर्ण स्पर्धायुक्त नसते. त्यामुळे निव्वळ मागणी पुरवठ्याच्या नियमानुसार किंमत निर्धारण करता येत नाही, की जी आपण वस्तूच्या बाबतीमध्ये करतो. सेवांची किंमत ठरवताना सेवांची निर्मिती व वितरणाचा एकूण खर्च आणि वाजवी नफा या पद्धतीचा अवलंब सर्वसाधारणपणे केला जात असतो. काही वेळा सेवा
पुरवण्यास लागणारा वेळ यावरूनही दर ताशी दर दिवशी अशा रीतीने शुल्क आकारले जाते. थेट चॅनेल सर्वसाधारणपणे सर्व सेवा या ग्राहकांना थेट प्रदान केल्या जातात. डॉक्टर, वकील, सल्लागार, हॉटेल, बँक इत्यादी सारख्या सेवा मिळवण्यासाठी ग्राहक थेट सेवा निर्मात्याकडे जातात. सेवांचे वितरण थेट चॅनलचे असते. सेवांचे वितरण प्रत्यक्ष उत्पादकाकडून थेट ग्राहकांना होत असते, कारण सेवांची निर्मिती आणि उपभोग या क्रिया एकदमच पार पाडाव्या लागतात. कोणत्याही मध्यस्थांची यासाठी गरज भासत नाही, की जे मध्यस्थ आपण सेवा वस्तूच्या वितरणामध्ये पाहतो. विद्यार्थी मित्रांनो, आधुनिक काळात सेवांना खूपच महत्त्व आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे, तंत्रज्ञानातील अफाट बदलामुळे लोकांना अत्यंत गरजेच्या सेवा वाटू लागलेल्या आहेत. वस्तू इतकेच महत्त्व सेवांना देखील प्राप्त होताना दिसते आहे. सेवा क्षेत्रामध्ये खूपच मोठ्या प्रमाणावरती रोजगार उपलब्ध होताना दिसतोय. मात्र त्यासाठी कुशल आणि कौशल्यपूर्ण मनुष्यबळाची आवश्यकता आहे, हे मात्र आपल्याला नाकारून चालणार नाही, विसरून चालणार नाही. कुशल आणि कौशल्य स्किलफुलच तुम्हाला ह्युमन रिसोर्स त्याच्यासाठी आवश्यक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण मार्केटिंगचा आपला अभ्यास आहे तो या सेमिस्टरचा आपण संपवतोय. आपल्याला एकूण चारपैकी तीनच टॉपिक आपल्या अभ्यासाला आहेत. त्याच्यात पहिला जो टॉपिक होता तो वस्तूच्या बाबतीमध्ये आपण त्याची व्याख्या, महत्त्व, वस्तूंचं वर्गीकरण, वस्तू मिश्रण संकल्पना जी आहे, चिन्हांकन, संवेष्टन, लेबलिंग, वस्तू समर्थन, वस्तू जीवनचक्र आणि नवीन वस्तू विकास, एवढा आपण वस्तूच्या बाबतीमध्ये थोडासा मोठा टॉपिक आहे. हा अभ्यास आपण वस्तूच्या संदर्भातला केला. म्हणजे वस्तूच्या संदर्भातली इत्थंभूत माहिती आपण घेण्याचा प्रयत्न केला. तिसऱ्या टॉपिकमध्ये 2 आपण पीज अभ्यासले, प्राइस अँड प्रमोशन, किंमत आणि वृद्धी. याच्यामध्ये आपण किमतीचं महत्त्व अभ्यासलं, वस्तूच्या किमतीवर परिणाम करणारे घटक आपण अभ्यासले, किमतीची धोरण आणि व्यूहरचना आपण अभ्यासले. त्यानंतर वृद्धीच्या अभ्यासामध्ये आपण त्याचं स्वरूप, त्याचं महत्त्व आणि वृद्धीची जी साधनं आहेत, ॲडव्हर्टायझिंग, पर्सनल सेलिंग, पब्लिक रिलेशन, सेल्स प्रमोशन, ह्या 4 साधनांचा आपण अभ्यास केला. त्यानंतर प्रमोशन मिक्स म्हणजे वृद्धी मिश्रणाचा आपण अभ्यास केला आणि वृद्धी मिश्रणावरती परिणाम करणाऱ्या, वृद्धी मिश्रणाचा निर्णय घेत असताना परिणाम करणाऱ्या घटकांचाही आपण त्याच्यासाठी अभ्यास केला. आणि तिसऱ्या युनिटमध्ये आपण डिस्ट्रीब्युशन, त्याच्यामध्ये वितरणाचे मार्ग आपण अभ्यासले, त्याचा अर्थ, महत्त्व, वितरण मार्गाचे प्रकार आपण अभ्यासले आणि 2 किरकोळ व्यापारी आणि घाऊक व्यापाऱ्यांचा आपण अभ्यास केला. वितरण मार्गाच्या निवडीवर ते परिणाम करणारे जे घटक आहेत, बरेच घटक आहेत, ते आपण घटक अभ्यासले. भौतिक वितरण म्हणजे फिजिकल डिस्ट्रीब्युशन हे आपण अभ्यासलं. डायरेक्ट मार्केटिंग म्हणजे प्रत्यक्ष विपणन हा भाग आपण अभ्यासला. आणि आज आपण सर्व्हिस मार्केटिंग म्हणजे सेवा विपणन या 3 घटकांचा आपण संकल्पना आणि वैशिष्ट्ये या स्वरूपामध्ये अभ्यास केला. अशा पद्धतीनं जे आपले 4 P's आहेत ते या 3 युनिटमध्ये आपण संपवले. प्रोडक्ट, प्राइस, प्रमोशन आणि डिस्ट्रीब्युशन म्हणजे त्याला प्लेस आपण असं म्हणतो. ह्या 4 P's ऑफ मार्केटिंगचा विपणन मिश्रण याला म्हणतात, याचा आपण अभ्यास या ठिकाणी संपवला आहे. तुम्ही माझी सर्व व्याख्यानं मनापासून ऐकली, पाहिली, समजून घेण्याचा प्रयत्न केला. कारण कोरोनासारख्या परिस्थितीमध्ये ही जी ऑनलाईन मेथड आहे ही कितपत प्रभावी आहे हे ठरवणं केवळ आणि केवळ अशक्य आहे. परंतु ऑफलाईनमध्ये फेस टू फेस आपण बऱ्याच गोष्टी खोलात जाऊन लक्षात घेत असतो. कारण ज्यावेळेला आपण ग्रॅज्युएशन होत असतो, पदवी मिळवत असतो, त्यावेळेला एखाद्या गोष्टीतलं डेप्थ नॉलेज आपल्याला मिळवणं आवश्यक असतं. ते मात्र आपल्याला या ऑनलाईनच्या माध्यमातून मिळवता आलं नाही. मी जे काय सांगतोय ते तुम्हाला कितपत समजतंय, तुम्ही किती समजून घेऊ शकताय, याचा अंदाज आम्हाला बांधता येत नाही. आणि हे वन वे पद्धतीनं जे ऑनलाईन
शिक्षणाचा भाग आहे. अर्थात प्राप्त परिस्थितीनुसार हा स्वीकारलेला एक मार्ग आहे. तरीसुद्धा तुम्ही म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांनी जवळजवळ सर्वच व्याख्यानं या ठिकाणी ऐकलेली आहेत, पाहिलेली आहेत. याबद्दल मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि तुम्हाला या दुसऱ्या सेमिस्टरच्या परीक्षेसाठी शुभेच्छा देतो. तुम्हाला अधिकाधिक चांगली मार्क्स पडावेत आणि तुम्ही SY BComच्या वर्गामध्ये दाखल व्हावात ही अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद.